ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम सत्रामध्ये नाविन्यपूर्ण आणि दैदिप्यमान असे यश संपादन केले, त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व सन्मान सोहळा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने, देशभक्त शैक्षणिक संकुलनाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुवर्णसिंह मस्के सर व विद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक यांना मी आदरभावी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण करायची आहे। व्यासपीठावरील मान्यवरांना मी आदरभावी विनंती करतो की आपण सर्वच या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिवादन या ठिकाणी करायचं आहे आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे। सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी संपन्न होत आहे। विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुवर्णसिंह मस्के सर तसेच सहकारी प्राध्यापक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कौतुक सोहळा, हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय प्राचार्य सुवर्णसिंह मस्के सर तसेच या विद्यालयामधील सर्व सहाय्यक प्राध्यापक यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात संपन्न होत आहे। विवेकानंद माध्यमिक व सैनिकी प्रशिक्षण कनिष्ठ महाविद्यालय मांगरूळ या विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम सत्रामध्ये जे यश संपादन केलेले आहे त्याबद्दल त्यांचा कौतुक सोहळा व सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्या विद्यार्थ्यांची आपण नावे अनुक्रमे घेईल त्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपले बक्षीस स्वीकारायचं आहे। आपण कार्यक्रमास सुरुवात करतोय। ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्या सर्वच विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थानं प्रथम सत्राचा निकाल या ठिकाणी आपण देतोय। आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विशाल खांडेकर सर आणि मुख्य अधीक्षक सन्माननीय राहुल खांडेकर सर यांच्या प्रेरणेतून हा आजचा कौतुक सोहळा आणि हा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणाची नोंद आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कष्टाचं योगदान मिळणं निश्चितच क्रमप्राप्त आहे। याच विचारानुसार आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विशाल खांडेकर सर आणि मुख्य अधीक्षक सन्माननीय राहुल खांडेकर सर यांच्या प्रेरणेतून हा आपला छोटासा कौतुक सोहळा आणि सन्मान सोहळा या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं नाव घेतलं जाईल अनुक्रमे त्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन आपले बक्षीस मान्यवरांच्या शुभ हस्ते घ्यायचं आहे। इयत्ता 8वी पासून आपण सुरुवात करतोय। सर्वप्रथम इयत्ता 8वी मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी अनुज सचिन ठोसर या विद्यार्थ्यांना व्यासपीठावरती यायचं आहे। इयत्ता 8वी मध्ये यानं तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय प्राचार्य सुवर्णसिंह मस्के सर यांना मी विनंती करतो की आपण त्याला बक्षीस देऊन सन्मानित करावं। अनुज सचिन ठोसर इयत्ता 8वीचा हा विद्यार्थी आहे आणि याने वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून 71.83% गुण प्राप्त करून त्यांना हा प्रथम क्रमांक या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। सर आपणच 8वीचे तिन्ही विद्यार्थ्यांना क्रमप्राप्त बक्षीस द्यायचं आहे।
यानंतर 8वीच्या वर्गामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी स्वराज जितेंद्र पवार हा 8वीचा विद्यार्थी वर्गामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। सन्माननीय प्राचार्य सुवर्णसिंग मस्के सर या विद्यार्थ्याला बक्षीस देऊन सन्मानित करतील। 75.33% गुण मिळवून वर्गामध्ये दुसरा येण्याचा बहुमान या विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे। यानंतर 8वीमध्ये प्रथम क्रमांक अंबादास माधव धमसेडवाड याचाही प्रथम क्रमांक आलेला आहे आणि याचंही त्या ठिकाणी बक्षीस देऊन विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुवर्णसिंग मस्के सर या ठिकाणी सन्मान करत आहेत। इयत्ता 8वीमध्ये प्रथम क्रमांक 76.66% गुण मिळवून या विद्यार्थ्यानं इयत्ता 8वीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। यानंतर इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी साईराज गोरखनाथ माने 81.50% गुण प्राप्त करून यानं वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सहाय्यक प्राध्यापक सन्माननीय अमोल पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण साईराजला सन्मानित करावं। वर्गामध्ये इयत्ता 9वीमध्ये 81.50% गुण प्राप्त करून तिसरा नंबर प्राप्त केलेला आहे। यानंतर इयत्ता 9वीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे कार्तिक नामदेव माने 82.66% गुण मिळवून वर्गामध्ये दुसरा येण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे। विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक सन्माननीय जगदीश पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। कार्तिक नामदेव माने यानंतर इयत्ता 9वीमध्ये ज्या विद्यार्थ्यानं प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे तो विद्यार्थी आहे सुशांत धनाजी इरकर वर्गामध्ये 87.83% गुण मिळवून वर्गामध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे। या विद्यार्थ्याचा सन्मान आपल्या विद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक आकाश कोकणे सर करतील, त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो। वर्गामध्ये प्रथम येण्याचा सन्मान इयत्ता 9वीमध्ये सुशांत धनाजी इरकर इयत्ता 9वीतील सर्वच यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। यानंतर इयत्ता 10वीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे विराज सचिन बारगुजे 88.83% गुण मिळवून तो वर्गामध्ये तिसरा आलेला आहे। विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक अभिजित जासूस सर यांना मी विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा, त्याला बक्षीस देऊन प्रेरित करावं। इयत्ता 10वीमध्ये 88.83% गुण मिळवून हा विद्यार्थी वर्गामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे। यानंतर इयत्ता 10वीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी ओम सुहास पवार 89.83% गुण मिळवून वर्गामध्ये द्वितीय येण्याचा सन्मान याने मिळवलेला आहे। विद्यालयाचे प्राध्यापक पारस पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थ्याचा सन्मान या ठिकाणी करावा। ओम सुहास पाटील 89.83% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी। यानंतर इयत्ता 10वीमध्ये ज्याने प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावलेला आहे तो विद्यार्थी आहे विक्रम जालिंदर बोरे 90.83% गुण मिळवून वर्गामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे। विद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका सन्माननीय सुप्रिया पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। विक्रम जालिंदर बोरे वर्गामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी 90.83% गुण मिळवून या ठिकाणी त्याने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। माध्यमिक विभागाचा हा कौतुक सोहळा आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर आपण इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी दोन्ही तुकड्यामध्ये अनुक्रमे 5 क्रमांक या ठिकाणी आपण काढलेले आहेत, त्यांचाही या ठिकाणी
आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा स्वीकार या विद्यार्थ्यांनी करायचा आहे। सर्वप्रथम इयत्ता 11वी यामध्ये 5वा क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे शुभम संदीप डोईफोडे। 88.33% गुण मिळवून वर्गामध्ये 5वा येण्याचा बहुमान त्यानं पटकावलेला आहे। विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सन्माननीय वर्षा यादव मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करावा। वर्गामध्ये इयत्ता 11वी मध्ये 5वा क्रमांक या विद्यार्थ्याने पटकावलेला आहे। यानंतर इयत्ता 11वी मध्ये 4थ क्रमांक प्राप्त विद्यार्थी सिद्धेश राजाराम पाटील 89.16% गुण मिळवून वर्गामध्ये 4th येण्याचा मान या ठिकाणी पटकावलेला आहे। सन्माननीय सहाय्यक प्राध्यापिका शैलजा मुस्के मॅडम यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करावा। वर्गामध्ये 4था क्रमांक मिळवून वर्गामध्ये येण्याचा मान त्याने पटकावलेला आहे। यानंतर वर्गामध्ये 3य क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे सानिका शिवाजी पन्हाळकर। या विद्यार्थीने 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे। विद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक नेहा बोगे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा। या ठिकाणी सानिका शिवाजी पन्हाळकर इयत्ता 11वी मध्ये 3रा क्रमांक प्राप्त करून 92.33% गुण प्राप्त करून सानिका पन्हाळकर या विद्यार्थिनीनं 3य क्रमांक मिळवलेला आहे। यानंतर इयत्ता 11वी वर्गामध्ये 2य क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे रुद्र दिनकर मस्के। 94% मार्क मिळवून वर्गामध्ये 2य येण्याचा बहुमान त्यानं पटकावलेला आहे। विद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका सन्माननीय कोमल निंबाळकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण रुद्रचा सन्मान या ठिकाणी करावा। वर्गामध्ये 2य क्रमांक प्राप्त विद्यार्थी रुद्र दिनकर मस्के 94% मार्क मिळवून वर्गामध्ये 2य येण्याचा बहुमान पटकावलेला आहे। आणि यानंतर इयत्ता 11वी मध्ये अर्थातच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे दिग्विजय दिलीप रावल। 96.16% मार्क मिळवून वर्गामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे। सहाय्यक प्राध्यापिका कोमल सूर्यवंशी मॅडम यांना विनंती करतो की आपण दिग्विजयचा सन्मान या ठिकाणी करावा। दिग्विजय दिलीप रावल 96.16% गुण मिळवून वर्गामध्ये प्रथम येण्याचा बहुमान यानं पटकावलेला आहे। इयत्ता 11वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर इयत्ता 12वीचे अनुक्रमे 5 विद्यार्थ्यांचा क्रमांक या ठिकाणी आपण देतोय। या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी समोर येऊन या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। इयत्ता 12वी मध्ये 5वा क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे हर्षद संजय मस्के। 84.50% गुण प्राप्त केलेला विद्यार्थी आहे। विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुवर्णसिंग मस्के सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। हर्षद संजय मस्के वर्गामध्ये 5वा क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे। 84.50% गुण मिळवून हर्षदने 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे। यानंतर यश बाळासो जगदाळे 4th क्रमांक प्राप्त विद्यार्थी, याचा सन्मान जगदीश पाटील सर या ठिकाणी करतील, तर त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। यश बाळासो जगदाळे 86.66 गुण मिळवून वर्गामध्ये 4th येण्याचा बहुमान पटकावलेला आहे। ठोंबरे सर पुढे या, आपल्या हस्ते सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कौतुक आणि सन्मान करायचा आहे। यानंतर इयत्ता 12वी मध्ये 3य क्रमांक प्राप्त विद्यार्थी अन्सार अली शरफुद्दीन मुजावर, 3य क्रमांक प्राप्त विद्यार्थी सन्माननीय ठोंबरे सर आपण त्याचा सन्मान करावा।
सहाय्यक प्राध्यापक अमोल पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण करावा. या ठिकाणी द्वितीय क्रमांक 90.33% गुण प्राप्त करून वैष्णवीने वर्गामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. यानंतर 12वी मधील प्रथम क्रमांकासाठी आलेली विद्यार्थिनी भाग्यश्री सेवागिरी कवर प्रथम क्रमांक 91.50 गुण प्राप्त केलेले आहेत. तिचा सत्कार विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रदीप जाधव सर करतील, त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी 12वी मध्ये प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी भाग्यश्री सेवागिरी कवर 91.50% प्राप्त केलेली विद्यार्थिनी हिचा सत्कार कॉलेजचे प्राध्यापक प्रदीप जाधव सर हे करत आहेत, त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतो. ठीक आहे, गोंधळ नको आहे. कार्यक्रम या ठिकाणी आपला इयत्ता 8वी ते 12वी अशा एकंदरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण हा सन्मान सोहळा पाठीमागं बोलू नका विद्यार्थ्यांनो. या कार्यक्रमासाठी आपण आपल्या संस्थेचे मुख्य अधीक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विशाल खांडेकर सर आणि राहुल खांडेकर सर यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला. थोडंसं ज्या विद्यार्थ्यांनी हा बहुमान पटकवलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलेलं आहे, यापैकी एखाद्या विद्यार्थ्यानं मनोगत व्यक्त करायचं असेल तर व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं थोडंसं आपल्या या यशाबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. जर बोलणार नसेल तर फक्त आपण शांत राहा. या कार्यक्रमामध्ये आपण 8वी ते 12वी या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडं अत्यंत उल्लेखनीय अशी प्रगती केली. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेण्याचा हेतू आणि कार्यक्रम सादर करण्याचा हेतू की आपल्यामध्ये जी बौद्धिक क्षमता आहे तिला कुठेतरी न्याय मिळावा आणि आपल्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जो हजरजबाबीपणा आणि जी हुशारी आहे ती व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठेतरी भविष्यामध्ये वाव मिळावा, या हेतून हा कार्यक्रम आपण घेतला. ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं खरोखरच त्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि कौतुक आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगदी 96% पर्यंत मजल मारली, खऱ्या अर्थानं हा तुमचा आणि आमच्यासारख्या शिक्षक वर्गांचा या विद्यार्थ्यामध्ये जी गुणवत्ता आहे, या विद्यार्थ्यामध्ये जी बौद्धिक क्षमता आहे ती खूपच वाकवण्याजोगी आहे. खऱ्या अर्थानं विद्यालयामध्ये आपण बघतोय ठराविक विद्यार्थी आपल्या प्रत्येक इयत्तेमध्ये ज्या विद्यार्थ्यामध्ये ही क्षमता आहे ती क्षमता निश्चितच स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या वाटेमध्ये आणि यशामध्ये एक वेगळी दिशा देणारी आहे. त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा छोटासा आपण घेतलेला प्रेरणादायी कार्यक्रम या विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी सुखकारक ठरेल आणि निश्चितच यातूनच काही ना काहीतरी एक बनण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. या पद्धतीनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडीशी आशा व्यक्त करतो आणि यानंतर आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, सन्माननीय
देशभक्त शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आज आयोजित केलेला आपला हा छोटासा परंतु तितकाच प्रेरणादायी महत्त्वपूर्ण असा कौतुक सोहळा ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम सत्र परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासची थाप मिळावी या दृष्टिकोनातून आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय विशाल खांडेकर सर, संस्थेचे मुख्य अधीक्षक माननीय राहुल खांडेकर सर, आपला सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, कार्यक्रम हा छोटेखानी असला तरी तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी बक्षीस रूपात जरी आपण वह्या वाटप केल्या असल्या तरी बक्षीस किती मोठं किंवा छोटं आहे ते महत्त्वाचं नाही, तर आपल्या पाठीवरती संस्थेनं, आपल्या शाळेनं, आपल्या शिक्षकांनी कौतुकाची थाप दिलेली आहे, कौतुकानं पाठ थोपटलेले आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तीच प्रेरणा घेऊन आपल्याला पुढील आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अचीवमेंट करायच्या आहेत, अनेक गोष्टी आपल्याला जिंकायच्या आहेत, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे आणि छानसं सुंदरसं करिअर आपलं ध्येय प्राप्त करायचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक लहान लहान गोष्टीतून आपण पुढे शिकत जायचं आहे. मला अपेक्षित होतं की काही विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतील, परंतु अचानक सांगितल्यामुळे कदाचित असेल, ठीक आहे असू द्या, परंतु तुमच्या मनामध्ये आहे की आपण काहीतरी बोलावं. आणि बोलत असताना तुमचा जो संघर्षमय प्रवास असेल, मग काही जणांची आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असेल, काही जणांचे वैचारिक घरगुती काही प्रॉब्लेम असेल, काही जणांचा काहीच नसेल, परंतु मोबाईलचं व्यसन किंवा इतर गोष्टीमुळं विद्यार्थी गुरफटलेला होता आणि त्यातून हळूहळू आपले विद्यार्थी सर्व बाहेर पडत आहेत आणि एक चांगला मार्ग, एक चांगला करिअरचा मार्गावर ते चालतायत आणि पुढं भविष्यात ते नक्कीच चांगलं यश मिळवणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत अखंड हा तुमचा कष्ट, मेहनत, जिद्द, आत्मविश्वास, प्रेरणा, स्वाभिमान या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही जी संघर्षमय जीवन आता व्यतीत करता त्याचा परिपाक भविष्यात तुम्ही एक चांगली व्यक्ती, चांगला नागरिक म्हणून तुम्ही जगासमोर येणार आहात. आणि आम्हाला खात्री आहे तुमच्या या उज्ज्वल भविष्यामध्ये आमच्या या देशभक्त शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक स्टाफ, देशभक्त शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, अध्यक्ष, सचिव, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा एक खारीचा वाटा असेल आणि एक अभिमानास्पद भविष्यात चांगली गोष्ट तुमच्या हातून घडेल. तुम्ही नक्कीच यश संपादन करा याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आले त्यांच्या पाठीवरती शाबासकी थाप आहेच, परंतु बहुतांश विद्यार्थी 60% वरती म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये आहेत, त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण मागील वर्षाचा तुमचा जो आढावा घेतला, तुम्ही शैक्षणिक दृष्टिकोनातून आढावा घेतला, तर त्यापेक्षा आता तुमची जी प्रगती आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी कौतुकास्पद आहे. आणि हीच प्रगती, हीच वाटचाल तुम्हाला भविष्यात चांगल्या गोष्टी मिळवून देणार आहे. या तुमच्या यशामध्ये तुमच्या पालक, आईवडील आणि शिक्षक, गुरुजन यांचा समावेश आहे, यांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्या सर्वात महत्त्वाचं तुमचा आत्मविश्वास, तुमची बौद्धिक क्षमता आणि त्याला तुम्ही दिलेली जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी या सर्वाचा परिपाक म्हणून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे. आपण स्पर्धा का आहे तर आपण दुसऱ्याला हरवण्यासाठी स्पर्धा चालत नाही, दुसऱ्याला हरवण्यासाठी आपण पळत नाही, तर स्वतःलाच हरवण्यासाठी आपण पळतोय. स्वतःलाच हरवणे याचा अर्थ मागील गोष्टीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढून स्वतःमध्ये बौद्धिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल आणि सांस्कारिक असेल ती प्रगती करून आपण एक जगातील एक भारताचा चांगला उत्तम नागरिक, चांगली व्यक्ती म्हणून आपण भविष्यात आपण त्या ठिकाणी अचीवमेंट करायची आहे. नक्कीच काही विद्यार्थी नोकरीला लागतील, काही व्यापार क्षेत्रात जातील, काही वेगळ्या क्षेत्रात नाव चमकतील. ते करिअरचं ध्येय तुम्ही आता निश्चित केलंय, त्या दृष्टीने वाटचाल करा. आमचा सर्व शिक्षकांचा आणि देशभक्त शैक्षणिक संकुलाचा आशीर्वाद, प्रेरणा आणि शुभेच्छा तुमच्या नेहमीच पाठीशी असतील. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. आताच आपल्या मनोगतामधून आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुवर्णसिंह मस्के सर यांनी जो आपल्याला प्रेरक संदेश दिला की तुम्ही प्रयत्न करत राहा, आपल्या विद्यालयातील प्राध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील आणि तुम्ही तुमचे पालक आणि आपला गुरुजन वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानात या असणाऱ्या एकत्रीकरणामधून आपण यशाचा त्या ठिकाणी वाटा निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त करू. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक सन्माननीय जगदीश पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं. या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये आलेले विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. त्याबरोबरच या ठिकाणी संस्था व्यवस्थापन सर्व विद्यार्थी यांनी शांततेमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व विद्यार्थी व व्यवस्थापन या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.